उल्हासनगर शहरात वाढत्या अवैध बांधकामांविरोधात महापालिका प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आलंय। कॅम्प नंबर 3 मधील रेजन्सी प्लाझा येथील तब्बल 27 अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत ते निष्कासित केलेत। या कारवाईमुळे भूमाफियांमध्ये खळबळ उडाली असली तरी शेजारील स्काय डोमच्या 3,500 चौरस मीटरच्या अवैध बांधकामावर प्रशासन कधी कारवाई करणार असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मधील शांतीनगर परिसरात असलेल्या रेजन्सी प्लाझा बी विंगमध्ये संपूर्ण एक मजला बेकायदा उभारण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या। नगर रचना विभागाने संबंधित विकासकाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, मात्र नोटिसीनंतरही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर महापालिका प्रशासनानं कठोर पावले उचललेत। महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त अजय साबळे आणि अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुरुवारी दुपारी या 27 अवैध गाळ्यांवर पाडकाम कारवाई केली। या कारवाईमुळे शहरातील अवैध बांधकामधारकांचे धाबे दणाणलेत। मात्र ही बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत का की फक्त वरवरची कारवाई करण्यात आली आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण अर्धवट कारवाई झाल्यास भविष्यात ही बांधकामे पुन्हा उभी राहण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होतीये। दरम्यान रेजन्सी प्लाझाच्या शेजारील स्काय डोम हॉलमधील तब्बल 3,500 चौरस मीटरच्या वाढीव अवैध बांधकामावर अजूनही ठोस कारवाई झालेली नाही। यापूर्वी अर्धवट पाडकाम करून पथक परतले होते, त्यानंतर पुन्हा नोटीस बजावण्यात आली असली तरी अंतिम कारवाई कधी होणार हा प्रश्न चर्चेचा विषय ठरलाय। तसेच कॅम्प नंबर 2 मधील स्पेक्ट्रम रेसिडेन्सी ही इमारत रस्त्याच्या जागेत बाधित होत असल्याचं समोर आलंय। महापालिकेने नोटीस दिल्यानंतरही येथे फ्लॅट विक्री सुरूच असल्यानं भविष्यात घर खरेदीदारांची फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांनी शहरातील सर्व अवैध बांधकामांची माहिती घेतली जात असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे आता बड्या विकासकांच्या मोठ्या प्रकल्पांवरही महापालिकेचा हातोडा कधी चालणार याकडे संपूर्ण उल्हासनगरचं लक्ष लागलंय।